हाय गाईज, आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे वडे। उपवासासाठी आपल्याला साबुदाण्याचे वडे सगळ्यांनाच घरात आवडतात, खायलाही खूप छान लागतात। त्यासाठी आपण घेतलेले आहे 1 किलो साबुदाणा। साबुदाणा रात्री भिजत घालायचा आहे, म्हणजे तो रात्रभर छान फुलून येतो, भिजतोही छान मऊसूत आणि त्याचे वडे सुद्धा खूप छान बनतात, कुठेही कच्चा राहत नाही। आता आपल्याला धुवून घ्यायचा आहे साबुदाणा। मी 1 किलो साबुदाणा भिजत घातलेला आहे आणि तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। तुम्ही याच्या अर्ध प्रमाण घेऊ शकता। आता मी त्यासाठी घेतलेले आहेत जवळजवळ 3 पावशर बटाटे घेतलेले आहेत। एक किलो साबुदाण्यासाठी मी 3 पाव बटाटा घेतलेला आहे। मिरची घेतलेली आहे, वाटलेली मिरची। आता बटाटे आपण सर्व उकडून घेतलेले आहेत। तुम्ही ते स्मॅश करून घ्यायचे आहेत, हाताने करा किंवा स्मॅशरने करू शकता। आता ते गरम असल्यामुळे माझ्या हाताला थोडासा चटका लागत आहे, तुम्ही स्मॅशरने सुद्धा स्मॅश करून घेऊ शकता। बटाटा छान शिजला असेल तो हाताने सुद्धा तो व्यवस्थित बारीक होतो आणि अगदी थोडंसं कुठे जाडसर राहिलं जरी तरी काही फरक पडत नाही, साबुदाणा वड्याला ते छान लागतं। एका बाजूला मी हिरवी मिरची घेतलेली आहे वाटलेली, ती सुद्धा आपण यात मिक्स करणार आहोत। हे पहा, मी थोडंसं चमच्याने असं व्यवस्थित एकसारखं करून घेत आहे, कुठे जाड फोडी राहिले असेल तर ते व्यवस्थित बारीक होऊन जाईल। हे पहा, आता आपलं सर्व बटाटे बारीक करून झालेले आहेत। आता याच्यामध्ये आपण साबुदाणे टाकून घ्यायचे आहेत। हे पहा, भिजवलेले साबुदाणे आहेत हे। आता माझे 1 किलो साबुदाणा असल्यामुळे मी तो 2 वेळा त्याचे 2 गोळे मळून घेणार आहे। एकदाच मला परातीमध्ये मळता येत नाही, त्यामुळे मी त्याचे 2 भाग करणार आहे। हे सर्व एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। आता इथे माझा साबुदाणा थोडासा कोरडा दिसत आहे तुम्हाला, तुम्ही जास्त पाणी ठेवून म्हणजे ओलसर भिजवून घेऊ शकता किंवा मळत असताना वरून पाणी टाकलं तरी सुद्धा चालतं। आता मी 1 किलो साबुदाणा आणि जवळपास अर्धा किलोपेक्षाही जास्त शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। जरी साबुदाणा कोरडा झाला तरी घाबरण्याचे कारण नाही, वरून आपण पाण्याने ते ओलसर करू शकतो। हे पहा, अशा प्रकारे मिक्स करून आपण हे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता मी याच्यानंतर थोडंसं पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये। थोडंसं मिश्रण मला कोरडं वाटत आहे, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, अगदी थोडंसं। हे पहा, मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मऊसूत आणि ओलसर झालेलं आहे। आता याचा गोळा सुद्धा छान बनत आहे। आता साबुदाणा जास्त असल्यामुळे मला थोडा मळण्यासाठी वेळ जात आहे, कारण मी प्रमाण जास्त घेतलेलं आहे। हे पहा, या पद्धतीने आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे प्रमाण। आता याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत। सर्वसाधारण आपल्याला छोट्या लाडवाप्रमाणे गोळा घ्यायचा आहे। आपण लाडूला जेवढा घेतो त्याप्रमाणे घ्यायचा आहे। आणि असे हातावरती आपल्याला हे वडे थापून घ्यायचे आहेत आणि थोडासा याला चपटा बनवायचा आहे। हे पहा, या पद्धतीने पहा किती छान आपला साबुदाणा वडा तयार झालेला आहे। पहिला असा आपल्याला गोल करून घ्यायचा आहे, त्यानंतर तो असा आपल्याला तळहाताच्या साहाय्याने असा थोडासा चपटा करून घ्यायचा आहे।
जास्त जाड राहिला तर तो कच्चा राहू शकतो, त्यामुळे आपण थोडा पातळ करून घ्यायचा आहे असा चपटा, त्यामुळे तो फुगतो सुद्धा छान तेलात टाकल्यानंतर। हे पहा, या पद्धतीने आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे। एक एक करून आपल्याला तेलामध्ये वडा सोडून घ्यायचा आहे। तेल छान गरम झालेलं आहे। वडे तळत असताना लांबूनच तळा, काळजी घ्या। कदाचित एखादा साबू फुगल्यानंतर फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्या अंगावरती तेल उडण्याची भीती असते। असं काही होत नाही, पण शक्यतो काळजी घेतलेली बरी। पहा, आपला साबुदाणा वडा किती फुगलेला आहे, छान टम्म असा फुगलेला आहे। कलर पण पहा किती छान आलेला आहे। हे पहा, आपला साबुदाणा वडा किती फुगलेला आहे, अगदी मस्त असा फुगलेला आहे। आता याला आपण मीडियम गॅसवरती खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। साबुदाणा वडा आपला तयार झालेला आहे, किती छान दिसत आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहेत। हे पहा, तेल आता आपलं छान तापलेलं आहे, त्यामुळे मी 4 वडे टाकलेले आहेत एकदम, आणि हे सुद्धा आपण व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। वडे आपल्याला एकदम लगेच काढायचे नाहीयेत, छान गोल्डन ब्राऊन असे झाले पाहिजेत। आणि गरमागरम खाल्ले तर खूप छान असे कुरकुरीत लागतात। हे पहा, आता आपले भाजून झालेले आहेत, अगदी टम्म फुगलेले आहेत, रंगही सुरेख आलेला आहे, आणि खूप छान असे आपले साबुदाणे वडे झालेले आहेत। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा। आपल्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। हे पहा, आपले वड्यांचा कलर किती छान आलेला आहे। याच रंगावरती आपल्याला वडे असे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते कच्चे सुद्धा राहत नाहीत आणि अगदी छान बनलेले आहेत। आणि आपण पाहू शकता, आपले वडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।